महामानव गौतम बुद्ध भाग 4 बुद्धांचे अंतिम दिवस आणि महान संदेश. आपल्या चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण ऐकत आहात महामानव गौतम बुद्ध यांच्या महान जीवनावर आधारित विशेष ऑडिओ बुक. मागील भागात आपण पाहिले की बुद्धांचे महान शिष्य कोण होते आणि धम्माचा प्रसार कसा सुरू झाला. बुद्धांच्या शिकवणीने लाखो लोकांचे जीवन बदलले. राजे, व्यापारी, सामान्य लोक आणि स्त्रिया सर्वजण बुद्धांच्या मार्गावर चालू लागले. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत बुद्धांच्या जीवनातील शेवटचे दिवस आणि त्यांनी दिलेला अंतिम महान संदेश. गौतम बुद्धांनी जवळजवळ 45 वर्षे लोकांना धम्माचा मार्ग शिकवला. ते गावोगाव फिरले, लोकांना शांतता, करुणा आणि सत्याचा मार्ग दाखवला. हजारो लोक त्यांच्या शिकवणीने प्रभावित झाले. हळूहळू बुद्धांचे वय वाढत गेले. त्यांचे शरीर आता वृद्ध झाले होते, पण त्यांच्या मनातील करुणा आणि शांतता तशीच होती. एक दिवस बुद्ध आपल्या शिष्यांसोबत प्रवास करत होते. ते अनेक गावांमध्ये जाऊन लोकांना धम्म शिकवत होते. या प्रवासात ते कुशीनगर या ठिकाणी पोहोचले. तिथे बुद्धांना जाणवले की त्यांच्या जीवनाचा शेवट जवळ आला आहे. त्यांनी आपल्या शिष्यांना जवळ बोलावले. त्यांचे सर्वात जवळचे शिष्य आनंद त्यांच्या सोबत होते. आनंद बुद्धांना खूप प्रेम करायचे. त्यांना वाटत होते की बुद्ध कायम त्यांच्यासोबत राहावेत. पण बुद्धांनी आनंदाला शांतपणे समजावले. ते म्हणाले, या जगात सर्व गोष्टी नश्वर आहेत. जे जन्माला आले आहे त्याचा एक दिवस अंत होणारच. हा जीवनाचा एक नैसर्गिक नियम आहे. बुद्धांनी आपल्या शिष्यांना सांगितले, माझ्या शिकवणीला धरून राहा. धम्म हाच तुमचा खरा मार्गदर्शक आहे. बुद्धांनी आपल्या जीवनाच्या शेवटच्या क्षणी एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला. ते म्हणाले, स्वतःचाच प्रकाश बना. याचा अर्थ असा की माणसाने स्वतः विचार करावा, स्वतःच्या जीवनाची जबाबदारी स्वतः घ्यावी, सत्याचा मार्ग शोधण्यासाठी स्वतः प्रयत्न करावा. बुद्धांनी कधीही लोकांना आंधळेपणाने विश्वास ठेवायला सांगितले नाही. त्यांनी नेहमी सांगितले, विचार करा, समजून घ्या आणि मगच स्वीकारा. शेवटी बुद्ध एका झाडाखाली शांतपणे विश्रांती घेत होते. त्यांच्या आसपास त्यांचे अनेक शिष्य बसले होते. सर्वजण शांत होते. त्यांच्या मनात दुःख होते, कारण त्यांना माहीत होते की बुद्ध आता त्यांना सोडून जाणार आहेत. पण बुद्ध पूर्णपणे शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक गाढ शांतता होती. ध्यानात असतानाच बुद्धांनी आपला शेवटचा श्वास घेतला. या घटनेला महापरिनिर्वाण असे म्हणतात. त्यावेळी बुद्धांचे वय सुमारे 80 वर्षे होते. बुद्धांनी शरीर सोडले, पण त्यांची शिकवण कायम राहिली. त्यांनी दिलेला धम्म आजही जगभर पसरलेला आहे. आजही लाखो लोक बुद्धांच्या मार्गावर चालतात आणि त्यांचा संदेश आजही तितकाच जिवंत आहे. बुद्धांनी जगाला दिले करुणा, शांतता आणि समज. त्यांनी शिकवले, द्वेषाने द्वेष संपत नाही, प्रेमाने आणि करुणेनेच द्वेष संपतो. गौतम बुद्धांचे जीवन हे संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी दाखवलेला मार्ग आजही लोकांना शांतता आणि आनंद देतो. जर आपण त्यांच्या शिकवणीला आपल्या जीवनात स्वीकारले तर आपले जीवन अधिक शांत आणि सुंदर होऊ शकते. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. नमो बुद्धाय.